आपण आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करत असतो, त्यांच्या नावाने तर्पण आणि पिंडदान करत असतो। आपला हेतू एवढाच असतो की आपल्या घराला पितृदोष लागू नये आणि त्यांचा जो परलोकातला प्रवास आहे तो सुखकर व्हावा, त्यांना त्या ठिकाणी चांगली गती मिळावी, ही आपली प्रामाणिक इच्छा असते। म्हणून पितृपक्षामध्ये आपण त्यांच्या नावाने श्राद्धविधी करतो। मंडळी, आता पितृपक्ष जवळपास संपत आलाय, परंतु दिनांक 21 तारखेला म्हणजे रविवारी सर्व पितृ अमावस्या येत आहे। या सर्व पितृ अमावस्याच्या निमित्ताने तुम्हाला एक उपाय करायचा आहे। जर तुम्ही श्राद्धविधी केली नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला त्या ठिकाणी पितृदोष लागू नये, तुमच्या वाडवडिलांची श्राद्धविधी तुम्हाला करता जरी नाही आली तरीसुद्धा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी एक उपाय करा। तो उपाय केल्याने तुम्हाला पितृदोष लागणार नाही आणि त्यांची गती चांगली होईल, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला पितरांचा लागेल। उपाय अगदी साधा सोपा आहे, तुम्हाला तो दोष नष्ट करण्यासाठी करायचा आहे। सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, सर्व पितृ अमावस्या रविवारी आहे। रविवारी संध्याकाळी काय करायचं, तुम्हाला 5 धान्याचं पीठ घ्यायचं आणि 5 धान्याच्या पिठापासून एक कणकेचा दिवा बनवायचा, त्या उंड्याचा एक दिवा बनवायचा। त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि तुमच्या दारासमोर किंवा तुमच्या गावामध्ये कुठं जर वडाचं झाड असेल तर त्या वडाच्या झाडाखाली संध्याकाळी 7 वाजता तो दिवा लावायचा। दिवा अगदी मोठा करा, किमान 12 वाजेपर्यंत तरी तो दिवा चालू राहायला पाहिजे। तो दिवा जर तुम्ही लावला ना मंडळी, तर तुम्हाला पितृदोष लागणार नाही आणि जे श्राद्धविधीचं पुण्य असतं ते दिवा लावल्यामुळे तुमच्या पदरात नक्की पडणार, तुमच्या पूर्वजांना चांगली गती मिळणार। सर्व पितृ अमावस्याचा हाच फायदा आहे, तुम्ही हा उपाय करून पहा।